देवेंद्र फडणवीसच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत। भाजपच्या बैठकीत त्यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे। गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे। उद्या आझाद मैदानात संध्याकाळी 5 वाजता देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींसह बडे नेते या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत। 2019 साली देखील जनतेचा कौल आपल्याला मिळाला होता। दुर्दैवाने जनतेचा जो कौल होता तो हिसकावून घेण्यात आला आणि जनतेसोबत एक प्रकारे बेईमानी त्या काळामध्ये झाली। मी काही त्या इतिहासामध्ये जाऊ इच्छित नाही, एक नवीन सुरुवात आपण करतोय, पण या गोष्टीचा निश्चित उल्लेख करेन की सुरुवातीच्या 2.5 वर्षामध्ये ज्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला त्रास देण्यात आला, आपल्या आमदारांना त्रास देण्यात आला, नेत्यांना त्रास देण्यात आला, अशाही परिस्थितीमध्ये मला या गोष्टीचा अभिमान आहे की 2.5 वर्षात एकही आमदार आपल्याला सोडून गेला नाही। सगळे आमदार, सगळे नेते संघर्ष करत होते। आनंद आहे, पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे। प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा जनादेश हा जनतेने आपल्याला दिलेला आहे। आणि विशेषतः आपल्या लाडक्या बहिणी असतील, आपले लाडके भाऊ असतील, आपले लाडके शेतकरी असतील, आपले लाडके युवा असतील, या सगळ्यांनी आणि समाजातल्या दलित, वंचित, ओबीसी, आदिवासी सगळ्यांनी जो जनादेश आपल्याला दिलेला आहे त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे। या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपल्या सोबत पूर्णपणे तनमनाने या ठिकाणी असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो। आणि तद्वतच आमचे आरपीआयचे नेते रामदास आठवलेजी आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांचे देखील मनापासून आभार मानतो। मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मॅन्डेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो। तर यंदाच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस कसे बॉस ठरले पाहूया। आनंद वेगळा असेल, जे स्वप्न पाहिलं, ज्यासाठी मेहनत केलेली ते चित्र आता उभं राहताना दिसतंय, किती आनंद होतो तुम्हाला? नाही, आनंद होतो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा एक शिवभक्त नेता व शिवभक्त पार्टी हे जेव्हा सत्तेत जनता निवडून देते, मतदार निवडून देतात, धर्म अधर्म, सत्य असत्य, विकास विनाशाच्या या युद्धामध्ये जेव्हा सामान्य मतदार हा सत्याची, विकासाची, प्रगतीची आणि धर्माची बाजू घेतो, तेव्हा निश्चितपणे आनंद येतो की आपण जी कष्ट करतो, मेहनत करतो, त्याला मतरूपी आशीर्वाद देत जनतेने जर शुभकामना दिल्या तर यापेक्षा आनंद यापेक्षा मोठा आनंद असू शकत नाही। आणि खऱ्या अर्थानं तो मार्ग मोकळा तर मुख्यमंत्री होण्याचा उद्या शपथविधी 5:30 वाजता। बघू शकता, एकंदरच पाहायला गेलं तर सगळेच नेते मंडळी जे आहेत ते एक एक करून आता बाहेर येत आहेत। आमदार जे आहेत त्यांनी सगळ्यांनी जे निवडून आलेले लोक आहेत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना गटनेता निवडलेलं आहे आणि त्याचंच आता चित्र इथे समोर आपल्याला दिसून येत आहे। खरं तर आज तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतोय तो खूप मोठाचा आनंद आहे, कारण थम्पिंग मेजॉरिटी ज्याला म्हणतो तेच मिळालं आहे आणि ज्यांना तुम्हाला मुख्यमंत्री करायचं होतं तो एक मार्ग मोकळा झाला। अगदी बरोबर, कारण हे सगळ्यांची जी काय मनापासूनची इच्छा होती ती केंद्रातल्या आमच्या पक्ष नेतृत्वांना पण माहीतच होती, फक्त आज अधिकृत झालं हे
कालपर्यंत ह्याबद्दल अधिकृत नव्हतं, आज अधिकृत निवड झाली. आता देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार, जे काही थोडंफार प्रश्नचिन्ह काही लोक निर्माण करतो, सगळं आता तो विषय हे झालेला आहे. नव्हतेच काय प्रश्नचिन्ह, पण तरी जे काही निर्माण करण्याचा काहींचा खोडसाळपणा चालला होता विरोधकांचा, हे सगळं हे झालं. आणि आज आम्ही सर्व आमदार भारतीय जनता पार्टीचे, महायुतीचे सगळे आणि राज्याचे पण सर्व जनता जी आहे सगळ्यांचं हे की त्यांच्याकडे नेतृत्व महाराष्ट्राचं राहावं. आणि आज ते होते. नक्कीच राज्याला विकासाच्या प्रगतीच्या दिशेनं म्हणजे नुसतं हे नाही तर घोडदौड राज्याची ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली 100% सुरू झालेली आहे, हे या निमित्तानं सांगावंसं वाटतं. सगळेच चर्चा करतात, तुमच्या पण नावात चर्चा आहे मंत्रिमंडळासाठी, सज्ज आहात त्यासाठी? नाही, तर ह्या कसं हे निर्णय पक्ष नेतृत्वाचे आहेत, पक्षाचे आहेत आणि देवेंद्रजींचे आहेत. व प्रत्येक आमदाराची त्यांना पूर्ण हे आहे, प्रत्येकाशी कनेक्ट त्यांचा फार जवळचा आहे. आणि योग्य निर्णय देवेंद्रजींच्या माध्यमातून सगळ्या जे कोण असतील, नवीन असू देत, जुन्या सगळ्यांबद्दल होईल. खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. तर फडणवीसांच्या नावाच्या घोषणेवर इतर भाजप नेत्यांनी काय म्हटले तेही पाहूया. देखिए, भारतीय जनता पार्टी के विधिमंडल के नेता के तौर पर आज उनका चुनाव हो चुका है और मुख्यमंत्री भी बनने जा रहे हैं. उनकी भी हैट्रिक हो चुकी है, तो हमने बहुत सारी उनको शुभकामनाएं दी और हम लोग भी देखेंगे कि ये जो महाराष्ट्र की जनता ने विश्वास जताया उस पे हम लोग देवेंद्र जी के माध्यम से कैसे खरे उतरेंगे. आज त्यांची सभागृहाचे नेते म्हणून आमच्या पक्षातर्फे निवड झाली आहे. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या ते शपथ घेतील आणि 2014 ते 19मध्ये जसा कामांचा एक झंझावात पूर्ण महाराष्ट्रानं पाहिला, आता त्याच्या दुपटीच्या वेगानं आता पुन्हा नव्यानं कामं होतील. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या घराघरात त्या गोड बातमीमुळे दिवाळीसारखा एक आनंदाचा क्षण.